हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. ती हे सगळं खूप हळू आवाजात बोलत होती कारण तिला भीती वाटत होती. भीती होती की तानिया जागी होईल. देवने फक्त आपल्या डोळ्यानेच पिहूला शांत राहण्याचा इशारा केला. त्यानंतर तो तानियाला घेऊन मॅन्शनच्या आत गेला आणि हळूहळू आपल्या रूमकडे जाऊ लागला. तो रूमकडे जात असताना सगळ्यांनी देवला तानियाला अशा अवस्थेत नेताना पाहिलं आणि ते सगळे चिंतेत पडले. पण देवने डोळे मिचकावून सर्व काही ठीक असल्याचा इशारा केला आणि आपल्या रूममध्ये गेला. तानियाला बेडवर व्यवस्थित झोपवून तो वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला. त्यानंतर कोमट पाण्याने बाथटब भरला. मग तो पुन्हा रूममध्ये आला आणि तानियाला हलकेच उभं केलं. तानिया देवच्या आधारानेच उभी होती. तिला थोडंसं भान होतं की तिच्यासोबत जे काही होत आहे ते देवच करत आहे, म्हणून ती काहीच बोलली नाही आणि त्याच्या जवळच राहिली. देवनेही तिला एका हाताने घट्ट पकडून ठेवलं होतं, कारण त्याला भीती होती की त्याची हे कट्याळ बायको कुठे पडू नये. देवने तानियाची साडी काढून तिला बाथटबमध्ये बसवलं. त्यामुळे तानिया घाबरली आणि म्हणू लागली, "बचाव, बचाव मम्मा, पप्पा, पूर आला आहे, लवकर वाचवा, मी बुडते." इथे देव मात्र तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. तानियाला जेव्हा आपल्यावर कुणाचं तरी लक्ष असल्याचं जाणवलं तेव्हा तिने डोळे उघडले आणि तिची नजर थेट देवच्या तीक्ष्ण नजरेला भिडली. देवची नजर पाहून तानिया थोडी घाबरली, पण काहीच बोलली नाही. उलट ती हसायला लागली. तिचं असं हसणं पाहून देवने नकारार्थी मान हलवली, जणू म्हणत होता, याचं काही होऊ शकत नाही. त्यानंतर त्याने तानियाला अंघोळ घातली. कोमट पाण्याने अंघोळ केल्यामुळे तानियाला खूप आराम मिळाला आणि तिला बरं वाटू लागलं. देवने तिची नीट अंघोळ घालून टॉवेलने तिचं शरीर पुसलं आणि तिला बेबी पिंक रंगाचा बाथरोब घातला. त्यानंतर त्याने तिला उचलून रूममध्ये आणलं, बेडवर बसवलं आणि स्वतः क्लोजेटकडे गेला. तो अजूनही बाथरोबमध्येच होता. तानियासाठी तो एक अपॉइंटमेंट आणि मऊ ड्रेस घेऊन आला, कारण रात्री देवने तानियावर खूप प्रेम केलं होतं आणि त्याचे निशाण तिच्या शरीरावर स्पष्ट दिसत होते. काही ठिकाणी निळसर आणि लाल डाग पडले होते, तसेच हलक्या खरचटण्याही होत्या. देवने बाथरोब बाजूला करून तिच्या जखमांवर ऑइंटमेंट लावलं, ज्यामुळे तानियाच्या हलक्या आह निघत होत्या, पण तिने स्वतःला सावरलं. नंतर देवने तिला पायजमा आणि शर्ट घातला आणि व्यवस्थित बेडवर झोपवलं. मग त्याने फोनवर मेसेज केला. 5 मिनिटांनी एक मेड खाण्याची ट्रॉली घेऊन आली आणि दरवाजा बाहेर ठेवून गेली. देवने दरवाजा उघडून ट्रॉली आत आणली, टेबलवर जेवण मांडलं आणि तानियाला उचलून सोफ्यावर बसवलं. तिला आपल्या मांडीवर बसवून त्याने तिला जेवायला घातलं. त्यानंतर स्वतःही जेवला आणि तिला परत बेडवर झोपवलं. देवने तिला वेदनाशामक औषध दिलं. तानियाने ते घेतलं आणि काही वेळातच ती गाढ झोपली. देवने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि रूममधून बाहेर गेला. खाली हॉलमध्ये आला तेव्हा सगळे तिथे बसलेले दिसले. तो जाऊन सोफ्यावर बसला, जिथे पिहू, कुणाल आणि जीविका बसले होते. तेवढ्यात मिस्टर कपूर यांचा आवाज आला. ते म्हणाले, "कसा आहेस?" देव म्हणाला, "मी ठीक आहे दादाजी." त्यावर मिस्टर कपूर म्हणाले, "छान आहे, पण आता तू लग्न केलं आहेस तर आम्ही एवढंच म्हणू इच्छितो की हे नातं मनापासून निभाव. तानिया आमच्या मित्रांची नात आहे, त्यामुळे तिला कोणतीही दुखापत होता कामा नये. जर तू किंवा कुणीही तिला त्रास दिला तर आम्ही कोणालाही माफ करणार नाही," असं त्यांनी सगळ्यांकडे पाहत सांगितलं. सगळ्यांनी त्यांच्या बोलण्याला मान डोलावली. देवलाही त्यांचा अर्थ नीट समजला होता. यानंतर थोड्या गप्पा झाल्या. मग देवला काही काम आलं, त्यामुळे त्याला जावं लागलं. पण जाण्यापूर्वी मिस्टर कपूर यांनी त्याला स्टडी रूममध्ये बोलावलं.
त्यांच्यात काही गंभीर चर्चा झाली. ती ऐकल्यानंतर देवच्या चेहऱ्यावर कठोर भाव आले, पण तो काहीच बोलला नाही. तो रागातच खाली हॉलमध्ये आला. त्याचा चेहरा पाहून सगळ्यांना कळलं की आत काहीतरी झालं आहे. त्यानंतर देव कुणाल आणि रोहित सोबत मॅन्शनमधून बाहेर निघून गेला. देव निघून गेल्यानंतर पिहू तोंड पाडून तिथेच सोफ्यावर बसते, कारण तिला देवशी बोलायची संधीच मिळाली नव्हती. तेवढ्या तिची आई तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते, काही हरकत नाही बाळा, तू टेन्शन घेऊ नकोस. तो घरी आल्यावर त्याच्याशी बोल. आता तुझा भाऊ रागात होता, पण तो परत येईपर्यंत त्याचा मूड नक्कीच ठीक होईल. त्यामुळे आता चिंता करू नकोस. त्यानंतर पिहू जीविकाला घेऊन आपल्या रूममध्ये जाते आणि दोघी अभ्यास करू लागतात. जीविका खूप थकलेली दिसत होती, पण पिहू या गोष्टीकडे लक्ष देत नाही. दरम्यान सिंघानिया मॅन्शनमध्ये वातावरण खूप तणावपूर्ण होतं. सगळे हॉलमध्ये बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. अरुण आपले डोके खाली घालून आपल्या वडिलांसमोर बसला होता. हंसराज सिंघानिया अरुणकडे रागाने पाहत होते. ते कडक आवाजात म्हणाले, तू नक्की काय सांगू इच्छितोस? स्पष्ट बोल, कोडी घालू नकोस. तेव्हा अरुण शांतपणे म्हणाला, पिताजी, खूप वर्ष झाली आहेत. आपण देवला या कुटुंबातून बाहेर काढून. हे ऐकताच हंसराज सिंघानिया चिडून म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली त्या नालायकाचं नाव घेण्याची? तुला आठवत नाही त्याने काय केलं होतं? त्याच्या चुकीची शिक्षा त्याला मिळाली आहे. आपण त्याला 7 वर्षांपूर्वी घराबाहेर काढलं. आता त्याचा या घराशी काहीही संबंध नाही. तेव्हा अरुण त्यांना समजावत म्हणाला, पिताजी, देवने जी चूक केली त्याला कदाचित माफी नसेल, पण आता त्याचं लग्नाचं वय झालं आहे. त्याची चूक सुधारण्यासाठी त्याचं आणि सनयाचं लग्न लावून देऊया. त्यामुळे आपले संबंधही सुधारतील. त्याची चूकही भरून निघेल आणि तो परत घरी येईल. तसेच कृष आणि मोहितही परत येतील. तुम्ही त्याला माफ करू इच्छित नसाल तर नका करू, पण किमान आपल्या घरची मुलं तरी परत येतील. नाहीतर उशीर होईल आणि त्याच्या मनात आपल्याबद्दल द्वेष वाढेल. अरुणचं बोलणं ऐकून हंसराजजी खूप रागवतात, पण थोडा विचार करून शांत होतात आणि म्हणतात, तू बरोबर बोलतेस. इतक्या वर्षात जी शत्रुत्वाची भिंत उभी राहिली आहे ती आता पाडायची वेळ आली आहे. तेवढ्यात एक आवाज येतो, मलाही आपल्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. सगळे त्या दिशेने पाहतात तर समोर आदित्य उभा असतो. त्याच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. केस विस्कटलेले होते, जणू तो अजून फ्रेश झालाच नव्हता. तो पूर्णपणे वेगळाच दिसत होता. आदित्य सगळ्यांकडे पाहतो आणि येऊन सोफ्यावर बसतो. तो म्हणतो, दादाजी, मला आपल्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. हंसराज सिंघानिया त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहतात. आदित्य नजर खाली घालून म्हणतो, मी एका मुलीवर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करायचं आहे. हे ऐकून सगळे आश्चर्यचकित होतात, कारण त्यांना माहिती होतं की तो खूप मुलींमध्ये फिरणारा आहे. पण तो लग्नाची गोष्ट करेल असं त्यांनी कधीच विचार केलं नव्हतं. तेव्हा हंसराजजी कडक आवाजात म्हणतात, तू सिरियस आहे ना? असं होऊ नये की तुझ्यामुळे आपल्या कुटुंबाला अडचणीत यावं. आदित्य गंभीरपणे म्हणतो, असं काही होणार नाही. मी पूर्णपणे सिरियस आहे. ती मुलगी चांगल्या कुटुंबातून आहे आणि ती त्यांच्या घरची एकुलती एक वारस आहे. तिच्याशी लग्न झालं तर आपला व्यवसायही वाढेल. हे ऐकून हंसराजजी थोडे शांत होतात. सुरुवातीला ते नाराज होतात की आदित्यने स्वतःच मुलगी निवडली, पण नंतर व्यवसाय वाढेल या विचाराने ते तयार होतात. ते म्हणतात, ठीक आहे, आम्हाला त्या मुलीबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल माहिती दे. आम्ही त्यांच्याशी बोलू. हे ऐकून आदित्य मनात खूप खुश होतो आणि सगळी माहिती देतो. हंसराजजीही आनंदी होतात आणि म्हणतात, आपण उद्याच त्यांच्या घरी जाऊन बोलणी करू. आणि अरुण, तू सूर्यवंशी कुटुंबाशी बोल आणि त्या नालायकाशीही संपर्क कर, जर तुला तो कुठे आहे हे माहीत असेल तर. हे ऐकून अरुण होकार देतो आणि तिथून निघून जातो.
तो मनात खूप आनंदी होता, कारण त्याचा प्लॅन यशस्वी झाला होता. तो सनयाला मेसेज करतो, मी तुझं काम केलं आहे. आज रात्री हॉटेल हयात रूम नंबर 1233 मध्ये ये. मेसेज पाठवून तो पुन्हा फोन खिशात ठेवतो आणि निघून जातो. दरम्यान हंसराजी त्यांच्या खोलीत जातात. देवची आई मात्र खूप खुश होते, कारण तिच्या मुलाला पुन्हा सिंघानिया या कुटुंबात स्थान मिळणार होतं. ती आपल्या सासूचा हात धरून म्हणते, आई पाहिलंत ना, माझा देव पुन्हा या घरात येणार आहे. मला खूप आनंद होत आहे. जरी त्याच्या मनात कितीही कटुता असली तरी तो आपल्याला माफ करेल. तिची सासू म्हणते, तुला चिंता करण्याची गरज नाही. तो तुझा मुलगा आहे. तो तुझ्याशी बोलणारच. आणि मला हेही माहीत आहे की तू त्याला एकदा मनालीमध्ये भेटली होतीस. हे ऐकून देवची आई थोडी दचकते आणि सासूला विचारते, आई तुम्हाला कसं कळलं की मी देवला भेटून आले आहे? ती विचारते. त्यावर तिची सासू शांतपणे म्हणते, तू मला काही सांगितलं नाहीस तरी चालेल, पण तुझा हा चेहरा सगळं काही सांगतो. काही दिवसांपूर्वी तुझ्या चेहऱ्यावर तीच आनंदाची चमक मी पाहिली होती, जी फक्त देवसोबत असताना तुझ्या चेहऱ्यावर दिसते. दरम्यान कपूर मॅन्शनमध्ये तानियाच्या खोलीत तानिया झोपलेली होती, पण तिला खूप भयानक स्वप्न पडत होतं. ती बेडवर पडलेली असतानाच अस्वस्थपणे वळवळत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. देव देव असं म्हणत ती घाबरून ओरडत होती, पण तिच्याजवळ कोणीच नव्हतं. इतक्यात जीविका तिच्या खोलीबाहेर जात असताना तिला तानियाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. ती आत येणार इतक्यात तानिया अचानक देव असं ओरडत उठून बसते. जीविका तिला असं पाहून लगेच धावत तिच्या जवळ येते आणि तिला मिठी मारून शांत करण्याचा प्रयत्न करते. काही क्षणात तानिया थोडी शांत होते. जीविका हळू आवाजात विचारते, काय झालं आधू? तू इतकी घाबरलेली का आहेस? तानिया थरथरत सांगते, मी स्वप्नात पाहिलं, काही लोकांनी मला देवपासून वेगळं केलं आणि मग देवला गोळी मारून त्याला दरीत ढकलून दिलं. हे ऐकून जीविका तिला समजावत म्हणते, असं काहीच झालेलं नाहीये. तू उगाचच टेन्शन घेत आहेस. इकडे बघ, तू सुरक्षित आहेस. तानिया आजूबाजूला पाहते आणि लक्षात येतं की ती स्वतःच्या खोलीत आहे. ती जीविकेकडे पाहते तेव्हा तिला आठवतं, देवच तिला इथे घेऊन आला होता. जीविका म्हणते, तू थोडा आराम कर, खूप थकलेली दिसतेस. देव ऑफिसला गेला आहे. त्याने सांगितलं होतं की तू आज ऑफिसला येणार नाहीस. तानिया फक्त हलकेच मान डोलावते. ती पुन्हा बेडवर आडवी होते आणि स्वतःला ब्लँकेटमध्ये गुंडाळून घेते. जीविका तिच्या जवळ बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहते. काही वेळातच तानिया पुन्हा गाढ झोपते, कारण ती खरंच खूप थकली होती. काल रात्री देवने तिला इतकी एक्सरसाइज करून घेतली होती, जितकी तिने आयुष्यात कधीच केली नव्हती. थोड्या वेळाने जीविका खोलीबाहेर येते. तेव्हा तिला पिहू भेटते. पिहू विचारते, काय झालं? तू भावाच्या रूममधून काय करत होतीस? जीविका उत्तर देते, काही नाही, फक्त तानिया जागी झाली का अजून झोपली आहे हे बघायला गेले होते. पिहू हसत म्हणते, अगं जीवी, तुला एवढंही समजत नाही का? काल भाऊ आणि वहिनीची डेट आणि फर्स्ट नाईट दोन्ही एकाच दिवशी झाली असणार. म्हणूनच आपली बिचारी वहिनी इतकी थकली आहे. भाऊने तिला झोपूच दिलं नसेल. हे ऐकून जीविका हसते आणि सगळं समजून जाते. दोघी तिथून निघून जातात.
दरम्यान देवच्या ऑफिसमध्ये देव आपल्या केबिनमध्ये बसून काम करत होता. कुणाल त्याच्यासमोर फाईल पाहत होता आणि रोहित सोफ्यावर बसून फोनमध्ये काहीतरी करत होता. त्याच्या चेहऱ्यावर स्मित होतं. देवची नजर रोहितवर पडते आणि तो त्याच्याकडे रागाने पाहत म्हणतो, तू इतका आरामात का बसलायस? दिसतंय की आजकाल खूपच फ्री आहेस. काय म्हणतोयस? तुला आफ्रिकेला पाठवू का? तिथल्या कंपनीत काही प्रॉब्लेम आहे, तो तू ठीक करून ये. हे ऐकून रोहितच्या हातातून फोन खाली पडतो. तो मोठ्या डोळ्यांनी देवकडे पाहू लागतो. त्याला विश्वासच बसत नाही की त्याचा मित्र त्याला आफ्रिकेला पाठवणार. तो मनातच कल्पना करू लागतो. तो आफ्रिकेत गेला आहे. काम करत करत त्याचा गोरा चेहरा इतका काळा झाला आहे की परत आल्यावर कोणी त्याला ओळखायलाच तयार नाही. आणि त्याची ती गोड पत्नी जिच्यावर तो इतकं प्रेम करतो की तिच्याशिवाय राहण्याचा विचारही तो करू शकत नाही, तीही त्याला सोडून निघून गेली होती. हे पाहताच तो जोरात ओरडत म्हणतो, नाही, असं होऊच शकत नाही. तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. त्याच्या इतक्या जोरात ओरडण्यामुळे देव आणि कुणाल यांच्या तर कानांनी जणू काम करणंच बंद केलं. त्यानंतर देव रोहितकडे तीक्ष्ण नजरेने पाहत म्हणतो, आत्ताच्या आत्ता मला मेहता कंपनीच्या प्रोजेक्टची फाईल आणून दे. मला नको आहे की तुझ्या बायकोमुळे माझ्या कंपनीला काही नुकसान व्हावं किंवा काही प्रॉब्लेम यावा. यानंतर तो काम करत करत कुणालला विचारतो, मी तुला जो काम दिलं होतं ते झालं का? कुणाल फाईल बंद करत म्हणतो, हो भाऊ, तुम्ही दिलेलं काम पूर्ण झालं आहे. ते लोक आपला रंग दाखवायला पहिलं पाऊल टाकणार आहेत. हे ऐकून देवच्या चेहऱ्यावर एक शैतानी स्मित उमटलं. तो म्हणतो, खूप लवकर तुम्ही माझ्यासमोर गुडघ्यावर येऊन उभे राहाल. यानंतर तो आपल्या टेबलच्या ड्रॉवरमधून एक चिप काढून रोहितला देत म्हणतो, जसं सनया आपली चाल चालेल तसं 1 तासानंतर तू तुझी चाल चाल. पुढे तो विचारतो, आणि त्या गुप्ता भावांची काय परिस्थिती आहे? कुणाल उत्तर देतो, भाऊ, तुम्ही आधीच त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत रात्र घालवून त्यांचा प्लॅन फेल केला आहे. तेव्हापासून रणजिश गुप्ता खूपच बिथरलेले आहेत. त्या पूजाची अवस्था त्यांनी नोकरासारखी करून टाकली आहे. हे ऐकून देव फक्त हलकंसं हसतो आणि मनात म्हणतो, त्या खूप लवकर रणजिश गुप्तासोबत माझा सामना होणार आणि तो दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. हे वचन आहे देवसिंघानियाचं. 7 वर्षांपूर्वी तू जे केलं त्याची शिक्षा मृत्यू आहे. पण मी तुला इतक्या सहज मरण देणार नाही. तुला तडफडत तडफडत मरण देईन, जसं तू मला त्या एका दिवशी तडफडवलं होतंस. यानंतर तो पुन्हा आपल्या कामात व्यस्त होतो. काम करता करता वेळ कसा जातो कळतही नाही आणि संध्याकाळचे 5 वाजतात. देव काही फाईल्स रोहितला देत म्हणतो, मला या सगळ्या फाईल्स उद्यापर्यंत पूर्ण हव्या आहेत. रोहित फाईल घेत हळूच पुटपुटतो, खडूस कुठला? देव लगेच विचारतो, काय म्हणालास? रोहित लगेच गोड चेहरा करून म्हणतो, अरे काही नाही, मी फक्त म्हणालो की उद्यापर्यंत तुम्हाला फाईल मिळतील. यानंतर देव, कुणाल आणि रोहित तिघेही ऑफिसमधून बाहेर पडतात. कुणाल आणि रोहित एकत्र जातात तर देव वेगळ्या कारमध्ये कार्तिक आणि काही बॉडीगार्डसोबत निघतो. घरी जात असताना देवची नजर एका ज्वेलरी शॉपवर आणि त्याच्या जवळच्या फ्लॉवर शॉपवर पडते. तो ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगतो आणि बाहेर थांबायला सांगून स्वतः आत जातो. तो ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन मॅनेजरला म्हणतो, मला कपल रिंग्स पाहिजेत. मॅनेजर देवची पर्सनॅलिटी पाहूनच समजतो की हा काही साधा माणूस नाही. तो त्याला एक खास रिंगचा सेट दाखवतो आणि सांगतो,
सर, हे पॅरिसच्या प्रसिद्ध डिझायनर एरिक यांनी डिझाईन केलं आहे. हे एकमेव पीस आहे. खूप युनिक आणि महाग. देव मान हलवतो. मॅनेजर पुढे सांगतो, सर, हे डिझाईन आजच्यासाठी आहे. जर आज विकलं नाही तर दुसरीकडे पाठवलं जाईल. देव लगेच आपलं कार्ड काढून देतो. मॅनेजर कार्ड पाहता चकित होतो. ते डायमंड कार्ड होतं, जे जगात फक्त 5 लोकांकडे आहे. त्यापैकी एक देव आहे. देवचं लक्ष मात्र त्या रिंगवरच असतं, ज्या एकत्र आल्यावर हार्ट बनवत होत्या. दोन्ही रुबीच्या होत्या. मुलाच्या रिंगवर साऊल आणि मुलीच्या रिंगवर मेट असं लिहिलेलं होतं. दोन्ही मिळून साऊलमेट बनत होतं. मॅनेजर पटकन पेमेंट करून रिंग पॅक करून देतो. देव नंतर फ्लावर शॉपमधून तानियासाठी लिलीच्या फुलांचा बुके घेतो, कारण तानियाला लिली खूप आवडतात. घरी पोहोचल्यावर त्याला हॉलमधून हसण्याचा आवाज येतो. तो तिकडे जातो आणि समोरचं दृश्य पाहून थक्क होतो. तानिया देवची नक्कल करत सगळ्यांना हसवत होती. सगळे तिच्याकडे पाहून हसत होते, कारण ती खूप क्यूट दिसत होती. ती देवसारखा कोल्ड एक्सप्रेशन करून उभी राहते आणि सोफ्यावर बसलेल्या पिहूला पकडून समोर उभी करते. देव मात्र फक्त तानियाकडेच पाहत राहतो, कारण ती त्याचे कपडे, पॅन्ट शर्ट घालून खूपच गोड आणि मजेशीर दिसत होती. कपड्यांमध्ये ती पूर्ण हरवलेली वाटत होती. तेवढ्यात त्याच्या कानावर तान्याचा आवाज पडतो. ती पिहूच्या खांद्यांना पकडून अगदी सिरियस आणि कोल्ड आवाजात काहीतरी बोलत होती. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.